किती पंचपक्वान्न जेवलं तरी भाजी भाकरी खाल्ल्याशिवाय पोट काही भरत नाही. तर आज मस्त असा कोवळा दोडका मिळाला, तर म्हटलं झणझणीत असा दोडक्याचा ठेचा बनवूया. अगदी गावच्यासारखा, चवीला एकदम मस्त. आणि बनवताना याच्यामध्ये काही टिप्स सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे हा ठेचा जो आहे ना खायला एकदम चवदार होईल. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी हे दोडके स्वच्छ धुवून घेतले. इथे पाहू शकता एकदम कोवळे आहेत. आणि त्यानंतर याची दोन्ही साईडची टोकं काढून घेतली आहेत, इथे पाहू शकता. त्यानंतर याची जी वरची साल आहे ना ती आपल्याला काढून घ्यायची आहे. हे आधीच स्वच्छ धुवून घेतले होते मी, त्याच्यानंतर पुन्हा धुवायची गरज नाही. या पद्धतीने सगळे हे वरचे जे साल आहे ते काढून घेतलेले आहेत. ज्या ह्या काढून घेतलेले साल किंवा याला शिरा देखील म्हणतात, याची देखील चटणी बनवतात. पण आज आपण फक्त ठेचा पाहूया. तर हा ठेचा जो आहे ना करण्यासाठी आता हे साल काढून घेतलेले जे दोडके आहेत हे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. तर आता किसताना इथे एकदम बारीक किसणीने किसलं ना तर ते एकदम असं गोळा तयार होतो. त्याच्यापेक्षा थोडीसे मोठे होल असलेल्या किसणीने आपण हे किसून घेणार आहोत. बटाट्याचा किस जसं करतो ना आपण, त्या किसणीने आपण हे किसून घ्यायचं आहे. एकदम छान असं होतं. इथे पाहू शकता एकदम असा खूप पातळही नाही आणि खूप जाड पण नाही, अशा पद्धतीत हा किसला जातो. आता किसल्याच्या नंतर या दोडक्याला पाणी सुटलेलं आपल्याला दिसेल. बरेच जण काय करतात, हे पाणी पिळून काढतात. तर असं न करता आपल्याला असाच हा दोडका शिजवून घ्यायचा आहे. पाणी काढून घेतल्यामुळे काय होतं, चव तर जातेच, त्याचबरोबर यातले जीवनसत्व देखील कमी होतात. त्याच्यामुळे वाफेवर आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही. उलट जे आहे ना ते पाणी पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि कितपत शिजवायचा हा ठेचा हे देखील पुढे सांगणार आहे, तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. कढईमध्ये इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये पाव छोटा चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं तडतडलं की 1 चमचा म्हणजे साधारणतः 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचून टाकलेलं आहे. ताजी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे. आणि इथे लसणाचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे टाकत आहे बारीक हिरव्या मिरच्या, अशा कापून टाकलेल्या आहे. 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. एकदम तिखट आहे म्हणून 2च टाकलेल्या आहेत. तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर मिरच्या देखील यामध्ये परतून घेऊया. लसणाचा कलर हलकासा चेंज झाला की मग याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक कापून आपल्याला टाकायचा आहे, किंवा मीडियम आकाराचा 1.5 कांदा बारीक कापायचा आहे. आणि असं मिक्स करून परतून घ्यायचा आहे. कांदा हा हलकासा मऊ होऊन सोनेरी कलर येतपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे, म्हणजे खाताना टचटच असा हा लागत नाही. त्यानंतर इथे पाहू शकता कलर चेंज झालेला आहे. त्यानंतर 2 चिमूट हिंग टाकलेलं आहे. पाव छोटा चमचा हळद पावडर टाकलेली आहे. व्हिडिओमध्ये मीठ दाखवायचं राहून गेलेलं आहे, पण आठवणीने आपल्याला चवीपुरतं मीठ इथे टाकायचं आहे. तर दोन्ही हे मिक्स करून घेऊया. त्यानंतर पुन्हा 1.5 ते 2 मिनिट आपल्याला असाच कांदा परतून घ्यायचा आहे. आता इथं कांदा जसा जसा परतला जाईल ना तशी त्याची क्वांटिटी साधारणतः आता 1 वाटी घेतला असेल तर साधारणतः अर्धा वाटी एवढा कांदा झालेला आपल्याला दिसत आहे. म्हणजे कांदा आपला व्यवस्थित परतलेला आहे. आता इथं हळद टाकल्यामुळे कलर जो आहे ना आपला पिवळसर दिसत आहे. आता व्यवस्थित परतल्याच्या नंतर आपण जो किसून दोडका ठेवलेला आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे. किसल्यामुळे इथं पाहू शकता पाणी चांगलं असं याला सुटलेलं आहे. तर सगळा असं वरून कांद्याच्या वरती हा असा सगळा दोडका आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर हलकासा वरून असा पसरून घ्यायचा आहे. वरून थोडासा असा हा पसरवून घेऊया. आणि मिक्स न करता फक्त असं एक वाफ येतपर्यंत झाकण ठेवून हे शिजवून घेतलेलं आहे. थोडंसं वाफ लागून वरून शिजलं म्हणजे काय होतं, चव एकदम मस्त अशी लागते आणि वाफेवर छान असा शिजला जातो. त्यानंतर असं हे मिक्स करायचं आहे. तर इथं पाहू शकता पाणी जे आहे ना इथं आपल्याला मध्ये असं हे दिसत आहे, चांगलं असं पाणी सुटलेलं दिसत आहे. तर असंच मिक्स करून हे शिजवून घ्यायचं आहे. वाफेवर शिजवायचं आहे. पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही. जे याचं पाणी सुटतं त्यातच आपल्याला सगळा ठेचा जो आहे ना शिजवून घ्यायचा आहे. त्यामध्ये आणखी एक साहित्य टाकणार आहे. ते टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे, पण चव एकदम छान लागते. तर हे ओलसर असा हा दोडक्याचा किस आहे, याला पाणी सुटलेलं आहे. याच्यामध्ये असे भाजलेले हे शेंगदाणे साल काढून टाकायचे. एकदम मस्त असं शिजल्यावर लागतात. तर हे मिक्स करूया, झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनिट लो फ्लेमवर आपण शिजवून घेतलेलं आहे. तर इथे पाहू शकते पाणी जे आहे ना बऱ्यापैकी आटलेलं आहे. तर यामध्ये काय होतं, पाणी आटल्यामुळे चव वाढते, त्याबरोबर दोडका व्यवस्थित असा शिजला देखील जातो. आता इथं पाणी तर आटलेलं दिसत आहे, पण अजून कितपत शिजवायचं हे एक देखील महत्त्वाचं आहे. नाहीतर ओलसर तर राहिला ना खाताना पानसट अशी चव लागते. तर इथे शिजत आल्याच्यानंतर अख्खे शेंगदाणे आपण टाकलेले आहे ते पूर्णतः आपल्या आवडीनुसार आहे, नाही टाकले तरी चालेल. पण इथे शिजत आल्याच्यानंतर 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे, ज्यामुळे चव एकदम छान येते. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि
हा दोडक्याचा ठेचा जो आहे ना, हा आपल्याला पुन्हा झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे. शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे काय होतं, अजून त्यातलं पाणी जे आहे ना ते एकदम कमी होतं. तर परत एकदा आपण इथे झाकण ठेवलेलं आहे 3 ते 4 मिनटासाठी. आणि त्यानंतर पाहू शकता इथे हा दोडका जो आहे ना, पाणी बिलकुल दिसत नाही आहे. आणि इथं आता पाण्याऐवजी इथं दोडक्यामधून तेल सेपरेट व्हायला लागेल इथपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. ॲटोमॅटिक पूर्ण ते पाणी आटल्याच्यानंतर ह्या दोडक्याच्या ठेच्याला असं तेल सुटल्यासारखं आपल्याला दिसायला लागतं. असं दिसायला लागलं म्हणजे दोडक्याचा ठेचा आपला 100% शिजून तयार झालेला आहे. आणि या पद्धतीने शिजवलेला दोडका जो आहे ना, चवीला एकदम मस्त असा लागतो. चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर खा, एकदम छान चवदार लागतो. साधी सोपी पद्धत आहे. तर या पद्धतीने बनवलेला हा ठेचा घरी करून पहा, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊन पहा. तर पदार्थांची तुलना तर आपण करू शकत नाही, प्रत्येकाची चव जी आहे ना ती वेगवेगळी असते. तर पण हे साध्या पद्धतीने बनवलेली ही दोडक्याचा ठेचा आहे ना, हा 100% सगळ्यांना आवडेल. बनवायला सोपं आहे आणि चवीला तर एकदम छानच होतं. चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर खा, सगळ्यांना नक्की आवडेल. सांगितलेल्या टिप्स फक्त फॉलो करा. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा. आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीचा. तोपर्यंत